नमस्कार, मी विनायक म्हात्रे आपले स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनल मी ट्रॅव्हलरवर। आज आपण आलो आहोत तिरुपती येथे श्री बालाजींचे दर्शन घ्यायला। आता आपण पोहोचत आहोत अलिपिरी टोलगेट येथे। येथे तुम्हाला तुमचे सगळे सामान चेकिंग करण्यासाठी उतरावं लागतं। या टोलगेट पासून तिरुमाला येथे पोहोचण्यासाठी 28 मिनिटांचा गाडीसाठी अवधी दिलेला आहे। तर तिरुमाला येथून खाली उतरण्यासाठी 40 मिनिटाचा अवधी आहे। वेळेचे पालन न केल्यास गाडीला दंड भरावा लागतो। रस्त्यात एक सुंदर गणपतीचे मंदिर आहे। हा रस्ता खूप वळणावळणाचा आहे। तिरुपती बस स्टँड पासून तिरुमाला येथे जाण्यासाठी आंध्र प्रदेश टुरिझमच्या AC व नॉन AC बसेस उपलब्ध आहेत। AC बसचे भाडे 110 रुपये तर नॉन AC बसचे भाडे 90 रुपये आहे। या अतिसुंदर अशा टोलगेटमधून आता आपण तिरुमालामध्ये प्रवेश करत आहोत। दशरथनंदन दशमुखमर्दन गोपी जनप्रिय गोवर्धनोद्धार। रस्त्यात तुम्हाला श्री बालाजींची एक सुंदर प्रतिमा पाहायला मिळते। हा एक प्रकारे सेल्फी पॉइंट बनवलेला आहे। मत्स्यकूर्मा मधुसूदन हरि वराह नृसिंह वामन भृगुराम आता आपण स्पेशल एंट्री 300 रुपयाच्या दर्शन तिकिटाच्या रांगेत आलेलो आहोत। ही रांग ATC सर्कल पासून चालू होते। आतमध्ये तुम्हाला तुमचे मोबाईल आणि सामान ठेवण्यासाठी काउंटर्स आहेत। दर्शन झाल्यावर तुम्हाला एक स्वादिष्ट लाडू प्रसाद म्हणून दिला जातो। तिरुपती मंदिरात परिसरातील रात्रीचे दृश्य पाहून मन मोहून जाते। आदि पुरुषा अनाथ रक्षक आपद बांधव करुणा सागर। येथे तुम्हाला मोफत अन्नप्रसादाची सुद्धा सुविधा दिलेली आहे। येथे केळीच्या पानावर महाप्रसाद दिला जातो। कमलदलाक्ष कामित फलद पाप विनाशक पाहि मुरारे। श्रीमुद्रांकित श्रीवत्सांकित धरणी नायक दिनकर तेजा।
आता आम्ही वास्तव्यात असलेल्या तामी गेस्ट लाईन तिरुपती या हॉटेलचे विहंगम दृश्य बघतोय। येथे स्विमिंग पूलमध्ये थोडी मजामस्ती करून आम्ही तिरुपतीचा प्रवास संपवला। तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।